नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 13. नाडकर्णी खूप काही बडबडत होते. वामन तब्येतीने सशक्त असल्यामुळे आणि केवळ दैवी चमत्कारामुळे वाचला असं नाडकर्णींचं मत होतं. वामनच्या ब्रीफकेसमध्ये बॉम्बे डाईज अँड केमिकल्सचा पत्ता मिळाल्यामुळे निदान त्याच्यावर हल्ल्याची माहिती कंपनीला समजली होती आणि कंपनीने तत्परतेने त्याच्या उपचाराची सोय केली होती. हल्ला चोरीसाठी झाला असावा असा अंदाज होता, पण पोलिसांनी अजून कोणालाच पकडले नव्हते. कुठल्या इस्पितळात आहे वामन? बिंदूने आता स्वतःला सावरले होते. सायनला, लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये. नाडकर्णींनी तत्परतेने सारी माहिती पुरवली होती. वॉर्ड नंबर, कॉट नंबर सांगून होताच त्याने म्हटले होते. केळकर, वामनला तुम्ही जीवनाचा जोडीदार निवडला आहात. तुमच्या निवडीची दाद देतो मी. बिंदू हसली होती. नाडकर्ण्यांच्या हलक्या फुलक्या बोलण्याने तिच्या मनावरचा ताण जरा कमी झाला होता. फोन ठेवून ती बूथ बाहेर आली. लोकांच्या नजरांकडे दुर्लक्ष करून तिने सरळ एक टॅक्सी थांबवली होती. टॅक्सी सायन हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत बिंदूचा जीव थाऱ्यावर नव्हता. टॅक्सी थांबताच टॅक्सी ड्रायव्हरकडून मोड परत घेण्यासाठी न थांबता ती सरळ हॉस्पिटलमध्ये शिरली होती. तिच्या सुदैवाने ती हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी राखून ठेवल्या वेळेतच पोहोचली होती. वॉर्डात शिरताच तिची नजर वामनला पाहण्यासाठी भिरभिरली होती. तिथे वेगळे वेगळे रोगी होते आणि प्रत्येकाची अवस्था अंगावर शहारा आणण्यासारखी होती. कोणी विवळत होतं. बेशुद्धीत ही कळा असह्य झाल्यामुळे हात अथवा पाय हलवण्याचा प्रयत्न करत होता. ती दृश्य पाहून बिंदूचे मन कचरले होते, हेलावलेही होते. मन घट्ट करून ती रोग्यावरून नजर फिरवीत होती. जेव्हा वामन तिच्या दृष्टीस पडला तेव्हा तिच्या नजरेत प्राणघोळा झाले होते. वामन डोळे मिटून पडला होता. त्याला वेदना होत आहेत, पण तो त्या सहन करण्याचा प्रयत्न करतोय हे त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या रेषांमुळे कळून येत होते. त्याचे दोन्ही पाय आणि उजवा हात प्लॅस्टरमध्ये होते. डोक्याला पगडीसारखे भले मोठे बँडेज होते. त्याची ती अवस्था पाहून बिंदूला भडभडून आलं होतं. कधीही कोणाला न दुखवणाऱ्या वामनच्या वाट्याला अशा प्रकारचे दुःख यावे याचेच तिला वाईट वाटले होते. वामन, ओल्या आवाजात बिंदूने त्याला साथ घातली आणि ती हाक ऐकताच वामने चटकन डोळे उघडले होते. समोर बिंदूला पाहून त्याचा चेहरा हर्षभरीत झाला होता. तिला पाहून त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ झाला होता. खूप काही त्याला सांगायचे होते, पण फक्त त्याच्या ओठांची थरथर झाली होती. गळा दाटून आल्यानं तो काही बोलू शकला नव्हता. त्याची अवस्था बिंदूच्या ध्यानात आली होती. मायेने तिने त्याचा मोकळा डावा हात हातात घेऊन किंचित दाबला, पण तिच्या त्या कृतीनेही वामन विव्हळला होता. त्या जीवघेण्या प्रसंगात त्याचे सारे शरीर ठेचून निघाले होते. फार दुखतंय का रे? बिंदूने काळजीच्या सुरात विचारलं. वामन कसनुसा हसला. त्याची केविलवाणी स्थिती पाहून बिंदूला भडबडून आला होतं. का कळवलं नाहीस मला? का? आवेगाने विचारलं तिनं, पण त्यालाही त्याने उत्तर दिलं नाही. उलट डाव्या हातात असलेला तिचा हात आपल्या चेहऱ्याजवळ आणून त्या हातावर आपले शुष्क ओठ टेकवले होते. त्याच्या एकलेपणाची जाणीव बिंदूला त्या क्षणी झाली होती. इतर प्रत्येक रोग्याच्या भोवती त्यांचे नातेवाईक त्यांची विचारपूस करण्यासाठी जमले होते, पण वामनकडे इतर दिवस कोणीही लक्ष दिले नसणार याची खात्री होती तिला. त्याच्या ऑफिसचे नाडकर्णी आणि इतर सहकारी ऑफिस सांभाळूनच त्याला भेटण्यासाठी येत असणार हे एक सहज अनुमान काढले होतं तिनं. काय वाटलं असेल अशा वेळी वामनला? या जगात आपलं कोणीही जिवलग नाही. कल्पनेनंच बिंदू व्याकुळ झाली होती. तिच्या हळव्या मनाचा आक्रोश वामनपर्यंत पोचला होता. तिच्या डोळ्यांतून घळाघळा वाहणारे अश्रू पाहून तो अधिकच व्यथित झाला होता. रडू नको, रडू नको, प्रथमच 2 शब्द बोलला तो आणि बिंदूला अधिकच उमाळून आलं. तिचा आवेग ओसरेपर्यंत वामन एकटक तिच्याकडे पाहत राहिला होता. नंतर आपल्या दुखऱ्या हातानेच त्याने तिचे अश्रू पुसले होते. मी आता इथेच राहीन.
इथेच राहीन आणि तुझी सेवा करीन. तू बंगल्यावर परत जा बिंदू. तिच्या बोलण्याने वामनला धक्का बसला होता. तुझ्या सुखदुःखाची मी भागीदार आहे वामन. वामनने स्निग्ध नजरेने तिच्याकडे पाहिलं. आपल्यावर हिचं जीवापाड प्रेम आहे या विचाराने तिच्याविषयीच्या प्रेमाने त्याचे मन भरून आले होते. मी तुझं दुःख हलकं करेन वामन. बिंदू, माझं ऐकशील? बोलतानाही वामनला त्रास होत होता. जरूर. तू तू दुसरा जोडीदार निवड. अचानक पायाखाली फटाका फुटावा तशी स्थिती झाली होती बिंदूची. डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत अविश्वासाने ती म्हणाली, तुझ्या शब्दांना वेगळाच वास येतोय मला. तुला चोराने लुबाडले नाहीये. कोणाशी दुश्मनीही नाही तुझी. मग गुंड तुझ्यावर कशाला हल्ला करतील? वामनने औंढा गिळला. मी दुसरा जोडीदार निवडला तर तुझ्या स्वप्नांचं काय? बिंदू आवेगाने म्हणाली. माझ्यावरचं प्रेम आटलं तुझं? नाही नाही वामन, तुझा स्पर्शच सांगतोय मला की मीच तुला हवी आहे. होय ना? होय ना? तिच्या शब्दांनी वामनने धारण केलेले कणखरपणाचे कवच वितळले होते आणि त्याच्या डोळ्यात पाणी पाहून बिंदू स्वतःच घायाळ झाली होती. त्याच्या हाताचे पटापट मुके घेतले तिने आणि दृढ स्वरात म्हणाली, वामन, मी सदैव तुझीच आहे रे आणि तुझीच राहणार आहे. निग्रहाने उजळलेल्या तिच्या चेहऱ्याकडे भान हरपून वामन पाहत असतानाच बिंदूने अचानक त्याला विचारलं होतं, कोणी मारलं तुला? कोणाचं काम आहे? तिच्या प्रश्नाने वामन दचकला प्रथम आणि नंतर भकास हसला होता तो. दिवे लागणीची वेळ झाली आणि तरीही बिंदू बंगल्यात परतली नाही हे पाहून शकुंतलाबाई अस्वस्थ झाल्या होत्या. बिंदूविषयी त्यांना काळजी वाटू लागली होती. नागेशला विचारले होते त्यांनी, पण नागेशलाही बिंदूचा ठाव ठिकाणा माहीत नव्हता. म्हणूनच शंतनुराव ऑफिसातून बंगल्यात परतताच उंबरट्यातच त्यांनी त्यांना बिंदूविषयी सांगून टाकले होते. सकाळी 9:30-10ला बाहेर गेली आहे ती. दुपारी जेवायला पण आली नाही आणि अजून पत्ता नाही तिचा. शकुंतलाबाई रडकुंडीला आल्या होत्या. शंतनुरावही ऐकून गंभीर झाले होते. तिच्या मैत्रिणींकडे फोन केले? त्याने शकुंतलाबाईंना विचारलं आणि शकुंतलाबाई उत्तर देणार तोच भिकू धावत तेथे आला होता. ताईसाहेब आल्या, ताईसाहेब आल्या. सर्वांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या असतानाच बिंदूने दिवाणखान्यात प्रवेश केला होता. फार थकल्यासारखी वाटली ती शंतनुराव आणि शकुंतलाबाईंना, पण तिच्या नजरेत विलक्षण तेज होते आणि चेहऱ्यावर निग्रह. कुठे गेली होतीस तू इतका वेळ? शंतनुरावाने त्रासिक स्वरात विचारले. तुझी मम्मी किती काळजीत पडली होती, फोन तरी करायचास? बिंदूने शकुंतलाबाई आणि शंतनुरावांकडे पाहिले सुद्धा नाही. तिची नजर नागेशवर खेळली होती. त्याच्याकडे पाहतच तिने शंतनुरावांना उत्तर दिले होते, मी सायन हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटलच्या उल्लेखाने नागेश सोडून सारेच चमकले होते. वामनला 4 गुंडांनी मारून चालत्या गाडीतून बाहेर फेकला. भेडासारखा वामनवर हल्ला झालाय. तिरस्काराने बोलत होती बिंदू. हात पाय मोडलेल्या आणि डोके फुटलेल्या अवस्थेत लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. माय गॉड, शंतनुराव उद्गारले. गॉड फक्त तुमचाच नाही पप्पा, वामनचाही आहे. म्हणूनच वामन वाचलाय. आठवडाभर तो हॉस्पिटलात वेदना कुरवाळत तळमळतोय. कोणाला माहीत नाही. कारण वामनचं या अफाट जगात कोणी नाही. या बंगल्यालाही त्याच्याबद्दल काही वाटत नाही, कारण या बंगल्याने सदैव त्याच्याकडे नोकर, स्वयंपाकी म्हणून पाहिला आहे. क्षणभर शांतता पसरली होते तिथे. पण वामन एकटा नाही. मी आहे त्याच्याबरोबर.
तिच्या बोलण्याचे आणि आवेशाचे शंतनूरावांना नवल वाटले होते, तरीही त्यांनी तिला अडवले नव्हते. हल्ला करणारे गुंड सापडले? होय, नागेशकडे पाहत बिंदू तीक्ष्ण स्वरात म्हणाली. त्यापैकी एक गुंड आपल्यासमोरच इथेच उभा आहे. नागेशकडे तिने बोट दाखवता शंतनूराव शकुंतलाबाई चकित झाल्या होत्या. नागेशनं वामनला मारलं? शकुंतलाबाईंनी विचारलं. त्याची काय हिंमत आहे वामनला मारण्याची? तुच्छतेने नागेशकडे पाहत बिंदू म्हणाली. असे शेकडो नागेश वामन हाताच्या एका फटक्यानेशी जमिनीवर अडवा करू शकतो, पण वामनच्या दुर्दैवाने हा नागेश, ज्या माणसाने त्याला आधार दिला, लहानाचा मोठा केला, तो तुमचा मुलगा असल्याने तुमच्याशी कृतज्ञ न होण्याच्या दृष्टीने वामनने नागेशवर हात उगारला नाही, तर नागेश आणि त्याच्या मित्रांचा मार निमूटपणे सोसला. नागेश, हे खरं आहे? शंतनूरावांनी संतप्त स्वरात विचारलं. त्याला काय विचारता पप्पा? बेकड माणसं कधीच खरं बोलत नाहीत. बोलता बोलता बिंदू नागेश समोर येऊन उभी राहिली होती. माझा मोठा भाऊ तू, म्हणून यावेळी मी गप्प बसले आहे. पण पुढच्या खेपेला जर तू डोळे वर करूनही वामनकडे पाहिलेस तर मी तुझी पर्वा करणार नाही, याची जाणीव ठेव. बिंदूच्या डोळ्यात फुललेले निखारे पाहून नागेश घाबरला होता. मी पोलिसात रिपोर्ट करून आले आहे. तिच्या बोलण्याने नागेश दचकला होता. यावेळी तक्रार केलेली नाही आहे मी, पण यापुढे जर वामनचे काही बरे वाईट झाले तर त्याला माझा मोठा भाऊ नागेश जबाबदार असेल, हे माझे म्हणणे मी जरूर नोंदवले आहे तिथे. फारच लाडावून गेली आहेस तू, शकुंतलाबाई त्रागा करीत म्हणाल्या. भलते सलते आरोप करते आहेस. मोठा भाऊ म्हणतेस आणि नंतर त्याचा अपमानही करते आहेस. काही लाज शरम? पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली म्हणून सांगताना जीभ अडखळली नाही तुझी? वामनला चालत्या गाडीतून बाहेर फेकताना नागेशने हात आखडते घेतले नव्हते. फार चुरूचुरू बोलायला लागली आहे तुझी जीभ, शकुंतलाबाई चिडून म्हणाल्या. कमाल आहे तुझी मम्मी, आवेगाने बिंदू ओरडली. वामनवर नागेशने खुनी हल्ला चढवला आहे, समजलं? त्याला कसलाही जाब न विचारता तू मलाच धाक दाखवते आहेस. नागेशने मी जो काही आरोप केला आहे त्याचा इन्कार केलेला नाही आहे, आलं लक्षात? इन्कार करण्याचं धाडस तरी करू दे त्याला. बिंदूने तुच्छतेने पाहिलं त्याच्याकडे. या क्षणी त्याच्या हातात हातकडे अडकवीन मी. मी म्हणजे काही लहानगी बिंदू राहिलेली नाही आहे. बिंदू, एवढं टोकाला जाण्याची जरुरी नाही. शंतनूराव बिंदूच्या पवित्र्याने घाबरले होते. हे तुम्ही नागेशला सांगायला हवं पप्पा, शंतनूरावांच्या नजरेला नजर देत बिंदू म्हणाली. सारखं नागेश 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 करते आहेस, शकुंतलाबाई तावातावाने म्हणाले. का दुष्टपणानं वागतेस त्याच्याशी? तो वामन कोण लागतो तुझा? बिंदूने एकवार त्या तिघांकडेही पाहिले आणि शांत परंतु ठामपणे म्हणाली. वामन हा माझा होणारा नवरा आहे. वामनशी मी लग्न करणार आहे. कानठळ्या बसवल्यानंतर जी शांतता निर्माण होते ती दिवाणखान्यात पसरली होती. शकुंतलाबाई आणि शंतनूरावांसाठी तो अचानक झालेला बॉम्बस्फोट होता. अजूनही त्यांचा विश्वास बसत नव्हता. हे तू खरं सांगते आहेस? शंतनूरावाने अखेर विचारलंच. मी खोटं कधी बोलले आहे पप्पा? हे कळल्यामुळेच मी वामनला मारलं पप्पा. बऱ्याच वेळाने नागेशला कंठ फुटला होता. घरातील एका नोकराने माझ्या बहिणीशी लग्न केलेले मला कधीच आवडणार नाही. खबरदार, पुन्हा जर वामनला तू नोकर म्हणालास तर. बिंदू त्याच्या अंगावरच धावून गेली होती. प्रत्येक वेळेला तुला क्षमा करायला मी काही संत महंत नाही. वामनचा तू द्वेष करतोस म्हणूनच वामनला वाईट म्हणतोस. वामन चांगला आहे हे मान्य केलं तरी वामन ही तुला योग्य जोड आहे असं म्हणू शकत नाहीस तू बिंदू, शंतनूराव तुला समजावण्याच्या सुरात म्हणाले. अयोग्य तर नाही ना पप्पा? शब्दांचे खेळ नको आहेत मला, अचानक शंतनूराव करड्या स्वरात म्हणाले.
वामनशी तू लग्न करावंस हे मलाही मान्य नाही. पण का? काळजाला हात घालणाऱ्या आवाजात बिंदूने विचारलं. वामन हुशार आहे, सुशील आहे, निर्व्यसनी आहे, सशक्त आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आहे त्याच्यात. आणि आणि मुख्य म्हणजे लहानपणापासून आपण त्याला पाहिला असल्याने त्याचे गुणदोषही आपल्याला माहीत आहेत. मला त्याच्या गुणदोषांची चर्चा करायची नाही बिंदू. आणि आणि मलाही, बिंदू ठामपणे म्हणाली. वामनवर माझे प्रेम आहे. मी वामनशीच लग्न करणार आहे. अगं, तू समजून का नाही घेत मला? तुम्हीच मला समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे पप्पा. हे तुमचे लाड बोलत आहेत, हातवारे करीत चिडून शकुंतलाबाई शंतनुरावांना बोलल्या. पुरवा पुरवा तिचे सारे हट्ट, वर कौतुकही करा. असं मऊ मऊ आवाजात काय बोलता तुम्ही तिच्याशी? 2 रट्टे द्या आणि सरळ करा तिला. मला हे लग्न मान्य नाही हे लक्षात ठेवा. एका आश्रिताचा मी माझा जावई म्हणून स्वीकार करणार नाही. धगधगत्या नजरेने बिंदूने शकुंतलाबाईंकडे पाहिले. त्या नजरेत उसळलेली आग पाहून शकुंतलाबाई घाबरल्या. हळू शंतनुरावांकडे सरकल्या. बघा बघा कशी पाहते ती. हिलाच मी 9 महिने पोटात सांभाळले, म्हणून माझ्या जीवनाची दिशा हवी तशी बदलण्याचा अधिकार पोचतच नाही मम्मी तुला. कठोर आवाजात बिंदू म्हणाली. तुझीच फूस असल्यामुळे हा नागेश शेफारून गेला आहे. लहानपणापासून वामन विरुद्ध वागण्यासाठी तूच त्याला उत्तेजन दिले आहेस. तू कधीच या दोघांमधील तेढ कमी करण्याचा प्रयत्न केले नाहीस. त्याचाच परिपाक म्हणून आज जखमी होऊन हॉस्पिटलात आडवा झाला आहे तो. मम्मी, वामनला आश्रित म्हटलेलं मला आवडत नाही, स्पष्ट शब्दात बिंदू म्हणाली. जर तू पुन्हा त्याचा आश्रित म्हणून अपमान केलास तर मी तुला मम्मी म्हणून हाक कधीच मारणार नाही हे लक्षात ठेव. फक्त शकुंतलाबाई म्हणेन. शकुंतलाबाई मटकन खाली बसल्या होत्या. बिंदूच्या निर्वाणीच्या बोलण्याने शंतनुराव हादरले होते. नागेश तर अवाक झाला होता. बिंदू असे चंडिकेचे रूप धारण करील अशी कल्पनाही केली नव्हती त्याने. बघा कोण कुठला तो वामन. शकुंतलाबाई रडू लागल्या होत्या. पण त्याच्यासाठी ही आईला आई आणि बापाला बाप म्हणण्यास तयार नाही. बिंदू, एकदम असे वादळ निर्माण करण्याची काही जरुरी होती? शंतनुराव अस्वस्थ होऊन म्हणाले. तू विचार करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे माझी. या बंगल्यात तुझा प्रत्येक हट्ट आणि कुठल्याही प्रकारचे लाड सहज पुरवले गेले आहेत. वामन तसे पुरवेल अशी अपेक्षा तू ठेवू नकोस. बिंदू फक्त मंद हसली. वामन चाळीत राहतोय 2 खोल्यात. तुला ऐशारामात राहण्याची सवय झाली आहे. चाळीत राहण्याचीही मी सवय करून घेणार आहे, बिंदू शांतपणे म्हणाली. वामनला जेव्हा डिस्चार्ज मिळेल तेव्हा मी त्याच्याबरोबर राहणार आहे, दहिसरला, त्याची शुश्रूषा करण्यासाठी. वेड्यासारखे बोलू नकोस बिंदू, शंतनुराव धास्तावून म्हणाले. पप्पा, खरं तर वामनच्या सहवासात मीच बेहोश झाले होते. त्याच्यासाठी वेडी झाले होते मी. वामनविषयी बोलताना बिंदूची मान अभिमानाने उंचावते हे शंतनुरावांच्या लक्षात आलं होतं. वामनच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर त्याने माझा गैरफायदा घेतला असता. पण वामनने स्वतःचा तोल ढळू न देता मला सावरले आहे. वामनचे कौतुक पुरे झाले तुझे. तिरस्काराने शकुंतलाबाई ओरडल्या. तू त्याच्याशी लग्न करता कामा नये. मी कोणाशी लग्न करावे हे मीच ठरवणार आहे मम्मी, आणि त्याप्रमाणे वामनशी लग्न करण्याचं मी ठरवलं आहे. अगदी ठाम स्वरात बिंदू म्हणाली. माझ्या निर्णयात कसलाही बदल होणार नाही. पप्पा, मी पदवीधर होताच लग्न करण्याचा मी ठरवला आहे. शंतनुरावाने एक दीर्घ सुस्कारा सोडला होता. बिंदू आपल्या मनाप्रमाणेच वागणार हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. शिवाय ती पदवीधर होण्यास अजून 2-2.5 वर्षांचा वेळ होता. इतक्या काळात काहीही घडामोडी घडू शकत होत्या. कदाचित वामनवरील तिचे प्रेमही आटू शकणार होते.
तरीही तू लग्ना अगोदर वामनच्या घरी एकटी राहायला जाण्याची आवश्यकता नाही, शंतनुराव म्हणाले. म्हणजे तुम्ही तिच्या व वामनच्या लग्नाला मान्यता देत आहात? नागेशने रागाने विचारले. मी तसे म्हणालो नाही, शंतनुराव म्हणाले. तर बिंदू, हवे तर वामनला आपण बंगल्यात आणू. काही नको, बिंदू ताडकन म्हणाली. माझा सर्वांवरचा विश्वास उडत चालला आहे. नागेशवर तर विश्वास राहिलेलाच नाही माझा. मम्मीवर यापुढे मी विश्वास ठेवू शकत नाही. तुमचीही विश्वासार्हता माझ्या मते ढळू लागली आहे. वामनला जर बंगल्यात आणला तर त्याला घातपात होईल अशी भीती वाटते मला. पप्पा, मी रात्रीचे बंगल्यावर परतेन. आणखी बोलणे वाढवण्याची बिंदूला इच्छा नव्हती. बोलणे होताच ती स्वतःच्या खोलीकडे निघाली आणि आठवण झाल्याप्रमाणे थांबून नागेशच्या दिशेने वळली. नागेश, एक गोष्ट ध्यानात ठेव. बिंदूच्या आवाजात जरब होती. येत्या 2-2.5 वर्षाच्या काळात जर वामनला दुखापत झाली तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. त्यावेळी मी भाऊ म्हणून तुझी गय करणार नाही. पप्पा, शंतनुरावांनी पराभूत नजरेनं तिच्याकडे पाहिलं. 2.5 वर्षांनी माझं मन बदलेल असा विचारही मनात आणू नका. तिच्या बोलण्याने शंतनुराव दचकले होते. त्यांच्या मनातले विचार बिंदूने बरोबर ओळखले होते. 2.5 वर्षानंतर मी वामनशीच लग्न करणार आहे. वामनशीच. बिंदू निघून गेल्यानंतर भयान शांतता पसरली होती दिवाणखान्यात. भिकू आणि इतर नोकर भिंतीच्या आडोशाला उभे राहून हे सारं नाट्य पाहत होते, ऐकत होते. बिंदूच्या बाणेदारपणाने त्यांना कौतुक वाटलं होतं आणि अभिमानही वाटला होता. आगतिक मुद्रेने शंतनुराव सोप्यावर विसावले होते. काही क्षणातच आपण खूप म्हातारे झालो आहोत असं त्यांना वाटलं होतं. त्यांचे थंडगार उसासे नागेशच्याही अंगावर शहारा उमटवून जात होते. खाली बसल्या शकुंतलाबाईंना उठवण्यासाठी नागेशने जेव्हा त्यांचा हात धरला तेव्हा शकुंतलाबाई संयम राखू शकल्या नव्हत्या. एकदम हमसाहमसी रडू लागल्या होत्या त्या. त्यांच्या रडण्याने दिवाणखान्यातील शांतता पूर्णपणे ढवळून निघाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.